नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. नागपूरच्या संविधान चौकात आज ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जोरदार आंदोलन पाहायला मिळालं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आलं. नागपूरच्या संविधान चौकात जिथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केलं होतं, ओबीसी समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्कांनुसार आरक्षण मिळावं व शैक्षणिक नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी यासारख्या एकूण 14 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते, ज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून अतुल सावे व परिणय फुके या आंदोलनात उपस्थित झाले. त्यांच्याकडून आंदोलकांच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या गेल्या व पुढील 1 महिन्याच्या आत या संपूर्ण मागण्या पूर्ण करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार. या आंदोलनामध्ये महिलांचा, युवकांचा आणि विविध सामाजिक घटकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या साखळी उपोषणात सहभागी अनेक आंदोलक उपोषणावर बसले होते. बघूया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या या विषयावर काय मागण्या होत्या. त्यावरती परवा सरकारने शासन निर्णय काढलेला आहे आणि मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की परवा जो शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही आरक्षण कमी झालेलं नाही, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. आणि मी वारंवार जे आपल्याशी बोलत होतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूदसुद्धा त्या GRमध्ये नाही आहे. म्हणून आमची पहिली जी मागणी आहे ती सरकारने मान्य केली असं जर मी म्हटलं त्याच्यामध्ये वावगं होणार नाही. पण यासोबतच ज्या उर्वरित 13 मागण्या आहे ज्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी आमच्या विदर्भामध्ये अतिवृष्टीचा फार मोठा तडाखा बसलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ सरकारने द्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकरता 72 वसतिगृह सुरू करण्याचा 2 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार 54 वसतिगृह सुरू झालेले आहेत. 18 वसतिगृह अजून सुरू झालेले नाहीत. ते वसतिगृह लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे. म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्थेमध्ये ओबीसी समाजाला अजूनपर्यंत आरक्षण लागू केलेलं नाही. त्या म्हाडा आणि सिडकोमध्ये सुद्धा आरक्षण लागू करण्यात यावं ही आमची मागणी आहे. मुलींना 100% शिष्यवृत्ती दिलेली आहे, मुलांना सुद्धा त्याच धर्तीवर 100% शिष्यवृत्ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे महाज्योती संस्था जे ओबीसी विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण आणि फेलोशिप देण्याचं काम करतं, त्या संस्थेला 1000 कोटी रुपयाची गरज असताना फक्त 300 कोटी रुपये निधी दिलेला आहे. की जी 700 कोटी रुपयाची तूट आहे ती लवकरात लवकर देऊन या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती आणि वेळेवर प्रशिक्षण आणि वेळेवर फेलोशिपची रक्कम मिळण्याकरता ही राशी त्वरित वितरित करणं गरजेचं आहे. ती करावी. PhDच्या फेलोशिपचे 3 वर्षापासून 126 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहे. ती राशीसुद्धा सरकारने लवकरात लवकर त्वरित वितरित करावी व 3 वर्षापासून जे पोरं उपाशी तापाशी काम करत आहेत, संशोधनाचं काम करत आहेत, त्यांना दिलासा द्याव्या अशा मागण्या आज आम्ही सरकारपुढे मांडणार. जरांगे पाटील यांनी लेखी GR मागितला होता, त्यानंतर उपोषण मागे घेतलं. तुमच्या सरकारवर विश्वास आहे का? शाब्दिक शब्दांना आश्वासन दिलं तर मागे घेणार का, की लेखी GR हवा आहे तुम्हाला? नाही, हे बघा, कधी पण आधी चर्चा होणं आवश्यक असतं. चर्चा झाल्याशिवाय, संवाद झाल्याशिवाय काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं याचा अंतिम निर्णय होत नाही. आणि तो अंतिम निर्णय झाल्यावरच शासन लेखी स्वरूपामध्ये देत असते. हा प्रशासनाचा एक भाग आहे. आणि म्हणून आज मंत्री महोदय आमच्यासोबत कशी चर्चा करतात, किती मागण्या मान्य करतात ते आम्हाला मान्य आहे का याच्यावरती सर्वकष विचार होईल आणि त्याच्यानंतरच हे आंदोलन मागं घ्यायचं की सुरू ठेवायचं याच्यावरती चर्चा. आज
काही ओबीसी संघटना विरोधात काळा दिवस मानतायत, आंदोलन करतायत की आमचं नुकसान झालं. तुम्ही ओबीसीचे नेते आहात, अभ्यासक आहात, तुम्हाला वाटतं का तो जरांगेसाठी GR काढला त्यामुळे ओबीसीच्या ताटातलं काढून तिकडे दिलाय? मी कालपासनं आपल्याला जबाबदारीपूर्वक अभ्यासपूर्ण सर्व प्रकारची जबाबदारी घेऊन सांगतो आहे की हा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे, या शासन निर्णयामुळे ओबीसीचं 0.1% आरक्षण कमी झालेलं नाही. ज्या जुन्या तरतुदी आहे त्याच तरतुदी त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा या वंशावळीतील नात्यानुसार कुणाकडे तरी ओबीसीचं प्रमाणपत्र असेल तर इतर नातेवाईकांना कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद ही 2000 पासून आहे. नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीचं कुठेही नुकसान होणार नाही. सर, एक बातमी अशी येते की मराठवाड्यातल्या 8550 पैकी फक्त 1516 गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहे. सरकारनं जो आता हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ओबीसीची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. नाही, फक्त मी आपल्याला सांगतो, मी जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतो आहे की या शासन निर्णयानुसार सुद्धा वंशावळीतील नातेसंबंधातील व्यक्तींपैकी जर कुणाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र संबंधित व्यक्तीला देत असेल की माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, हा माझा या वंशावळीतील संबंधानुसार माझा जवळचा चुलत भाऊ आहे वगैरे वगैरे नातेवाईक आहे, यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा अर्जच नाही करू शकणार. तर जी पद्धत आज अस्तित्वात आहे तीच पद्धत या शासन निर्णयामध्ये सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यामुळे नवीन कोण येणार आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण मध्य सांधला, ओबीसी समाजालाही नाराज होऊ दिलं नाही आणि मराठा समाजालाही जरांगेंचं आंदोलन मागे घ्यावं लागलं, त्यांनाही भरभरून दिलं. काय सांगायचं? नाही, हे बघा, आम्ही मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही. त्याच वेळेस त्यांनी आंदोलनकर्त्यांना सुद्धा खुश केलेलं आहे. आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळलेला आहे, गुलाल उधळून त्यांनी आंदोलन मागं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेले आहे. याचं श्रेय तुम्ही फडणवीसांना देणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही गोष्टीचं श्रेय नक्कीच मुख्यमंत्र्यालाच जात असते आणि मुख्यमंत्री त्या मान्यतेशिवाय कुठलंही घोषणा किंवा कुठलाही शासन निर्णय निघत नाही आणि म्हणून नक्कीच याचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच जातं. उनसे मंत्री महोदय से चर्चा है, वो मंत्री महोदय यहाँ पे आने वाले, क्या विजिट करने वाले? माननीय जिस विभाग से हम लोग बिलोंग करते हैं, ओबीसी मंत्रालय, वो ओबीसी मंत्रालय के मंत्री माननीय अतुल जी सावे, उनका सुबह ही आगमन नागपुर में हो चुका है और वो 12 बजे तक यहाँ आने की उम्मीद है. ओबीसीचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता होतो असंही म्हटलं जात आहे, कारण ज्या पद्धतीनं महामंडळं बनवण्यात आली होती ते महामंडळाला निधी देण्यात आला नाही. त्यामुळे ही परिस्थिती एक महायुतीच्या संदर्भात होईल का असं वाटते? कारण की अनेक समाजाचे छोटे छोटे महामंडळ बनवले होते, त्याला निधी देण्यात आलेला नाही. तो सरकारचा प्रश्न आहे. मी ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकाच्या हक्कासाठी जे अधिकार संविधानानुसार, संविधानाच्या कलम 340नुसार आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळवून घेण्याची लढाई मी संघर्ष करतो, लढतो. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 2016 पासून प्रत्येक वेळेस सरकारने आम्हाला मदत केली आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये 59 GR शासनाने काढलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनमानसाला होत आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला जे प्रश्न वाटतात ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करतो. त्याच्यामुळे इतर बाबतीवरती भाष्य करणं हे मला काही योग्य वाटत नाही. तुम्ही म्हणता की 0.1% पण नुकसान झालेलं नाही, तर मग काही लोक न्यायालयात जाण्याची भाषा का करतात आणि ओबीसी समाजामध्ये जो संभ्रम आहे त्याबद्दल नाही, हे बघा, आता ते अभ्यास करतील. एकदम तुमच्या हातामध्ये शासन निर्णय आल्यानंतर आधी त्याचं सूक्ष्मपणे वाचन व्हायला पाहिजे आणि जेव्हा ते सांगतात की नुकसान होतील तर कुठल्या कारणामुळे, कोणतं असं वाक्य आहे त्याच्यामध्ये की ज्यामुळे आम्हाला धोका होणार
आहे. शंका नाही पाहिजे, कॉन्क्रीट सांगा ना. लोक शंका व्यक्त करतात. शंका व्यक्त करायला काय अर्थ आहे? लोकांनी कॉन्क्रीट सांगावं की या तरतुदीमुळे, ही तरतूद या शासन निर्णयात केलेली आहे, या तरतुदीमुळे आमच्या ओबीसीचं नुकसान होणार आहे. तर मी समजू शकेल. आम्हाला शंका आहे, आम्हाला शंका आहे. शंका थोडी, एवढे लिगल एक्सपर्ट आपल्याकडे बसलेले आहेत, त्या लिगल एक्सपर्टचा सल्ला घ्यावा आणि कॉन्क्रीट तरतूद सांगून मग सांगावं की आमचं इथं नुकसान होणार आहे. शिंदे समितीने जे 58 लाख नोंदी शोधून काढलेल्या होत्या त्या सगळ्या आता ओबीसीमध्ये येणार आहे, ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र. हे बघा, मी आतापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे की हा 58 लाखाचा जो आकडा सांगितला जातो त्याच्यात 0.1% तथ्य नाही. कारण मी कारणासहित सांगतो, ह्या ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहे ह्या 1950 पूर्वीपासून तर आजच्या तारखेपर्यंत ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद आहे, ह्या नोंदी आहेत. त्यामध्ये 99.99% लोकांकडे आधीच प्रमाणपत्र आहेत ना. नवीन काय आहे याच्यामुळे? काय नवीन ते लोक नाही आले. आमच्या आता 4 पिढ्या गेलेल्या आहे. या 4 पिढ्यांजवळ ती प्रमाणपत्र आहे, ते काही यांच्या आंदोलनामुळे आम्हाला मिळाली नाही आहे. मग तुम्ही तो आकडा घेऊन कसे काय सांगताय की नवीन लोक येणार आहे? अरे आम्ही पिढीजात ओबीसी आहोत, पिढीजात. आता नव्याने नाही आलो आम्ही. आणि त्याच्यामुळे हा जो 58 लाखाच्या आकड्याचा बाहू केला जातो आणि त्याच्यामुळे एवढे लोक ओबीसी झाले आणि आता ओबीसीचं आरक्षण संपलं अशी भाषा जे नेते वापरतात त्यांनी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करावं, अभ्यास करावा आणि नंतर वक्तव्य समाजाची दिशाभूल करू नये. उपोषण केव्हापर्यंत चालणार? उपोषण केव्हापर्यंत? म्हणताय जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत चालू. छगन भुजबळ साहेब म्हणतात कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत आहे, त्यांची भूमिका अजूनही पूर्णतः स्पष्ट होत नाही की नेमका अन्याय काय होत आहे. GR काढू नका असं म्हणताय, मात्र कोर्टात जाणार आहे असंही ते सांगा. नाही, हे बघा, काल माननीय भुजबळ साहेबांची प्रेस जर आपण ऐकली असाल तर त्यांनी एवढं सुंदर वक्तव्य केलेलं आहे की आमचा हा शासन निर्णयाचा अभ्यास सुरू आहे, लिगल लोकांशी आमचा संपर्क सुरू आहे. गणेश विसर्जनाचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ विधितज्ञ उपलब्ध होऊ शकून नाही राहिले. त्याच्यामुळे गणेश विसर्जन झाल्यावर ज्येष्ठ विधितज्ञांची आम्ही चर्चा करू आणि जर आमच्यावरती अन्याय झाला असं वाटलं तर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा जायला मागे पुढे पाहणार नाही. परंतु या शासन निर्णयामुळे समाजाचं नुकसान झालं असं आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक छगन भुजबळ साहेबांनी आजपर्यंत कधीही म्हटलेलं नाही. हे मी कालची प्रेस पाहिल्यावरती त्यांचं अधिकृत वक्तव्य ऐकल्यावर सांगतो. अभ्यास झाला का? तुम्ही अभ्यास केला का? त्या GR मधून वाटते का ओबीसी 1% सुद्धा नाही. मी वारंवार सांगतो आहे की या GR मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का पोहोचलेला नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या अशी तरतूद सुद्धा नाही. या उपोषणात सहभागी अनेकांनी आपले रोजचे काम बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येण्याचे ठरवलं होतं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकाराने हा लढा अधिक व्यापक स्वरूपात उभा होता. न्याय, हक्क आणि आरक्षणासाठी चाललेला हा लढा केवळ नागपूरपुरता मर्यादित राहणार नसून संपूर्ण राज्यात आणि देशभरात त्याचा परिणाम होणार असं आंदोलक म्हणत होते. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी हा महत्त्वाचा लढा यशस्वी झाला, ज्यात 14 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या व पुढील 2 मागण्यांवर मंत्रालयात व शासनाशी विचार विमर्श करून पूर्ण केला जाईल असे आश्वासन परिणय फुके आणि अतुल सावे यांनी आंदोलकांना दिले. बबनराव तायवाडे यांना पाणी पाजून ओबीसी महासंघाद्वारे सुरू असलेलं हे साखळी उपोषण आंदोलनाला पार पाडण्याचं कार्य परिणय फुके आणि अतुल सावे यांनी केले.
वाकून घे थोडा बस घे. चौदा मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करीत होतो. त्यातली आमची आता दुसरी मागणी आहे की साहेब, त्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की या विदर्भामध्ये 95% ओबीसी हा शेतकरी आहे आणि या वर्षी खूप अतिवृष्टी आमच्या विदर्भामध्ये झालेली आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा वेळेस या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांचं दुःख दूर करावं आणि त्यांना एक मानसिक मनोबल व त्यांचं वाढवावं ही आग्रहाची विनंती आमची संपूर्ण सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. तिसरी मागणी आमची आहे की मागच्या वर्षीपासनं सरकारने सर्व मुलींना 100% व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केली आहे. सर, आपण कुठल्याही प्रकारचा लिंगभेद या महाराष्ट्रामध्ये करत नाही. स्त्री आणि पुरुष एकच आहे ही भावना प्रत्येक लोकप्रतिनिधींची असते. म्हणून ज्याप्रमाणे मुलींना 100% शिष्यवृत्ती लागू केली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी ही आमची तिसरी मागणी आहे. चौथी मागणी, गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्याकरता जाण्याकरता फक्त या 60% ओबीसीच्या मुलांकरता 75च विद्यार्थी संख्या ठरवली, जी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी आहे आणि म्हणून ती संख्या 75 वरून 200 तरी मिनिमम करण्यात यावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे. त्यानंतर सर, आपण स्वतः महाज्योती या संस्थेचे अध्यक्ष आहात. ओबीसी समाजातील गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांना JEE नीट पासून तर UPSC MPSC विविध स्पर्धा परीक्षाचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. PhDच्या पोरांना फेलोशिप सुद्धा दिली जाते आणि म्हणून या संस्थेला जो निधी आहे तो निधी फारच कमी उपलब्ध करून दिला जातो. कमीत कमी सध्याची तरतूद जर लक्षात घेतली तर 1000 कोटी रुपयाची गरज आहे. हा निधी लवकरात लवकर आपण उपलब्ध करून द्यावा. त्यासोबतच 3 वर्षापासून PhD फेलोशिप वाले जे पोरं आहेत त्यांची 126 कोटी रुपयाची थकबाकी बाकी आहे, ती पण आपण त्वरित द्यावी. आणि पार्टी आणि सारथीमध्ये जे वेगवेगळे प्रशिक्षण देण्याची कामं त्याच समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना दिली जाते, तशाच प्रकारची तरतूद महाज्योतीमध्ये सुद्धा आपण करावी. आणि महाज्योतीची विविध प्रकारची कामं हे ओबीसी प्रवर्गातील युवकांना जर आपण दिली तर युवकांना चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यानंतर म्हाडा आणि सिडकोमध्ये मागे आपली चर्चा झाली होती. आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका, गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा, पण ते गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं, आमचीही मागणी पूर्ण व्हायची राहून गेली. तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदे साहेबांकडे ते खातं आहे त्यांच्याशी रिक्वेस्ट करून आम्हाला ही लागू करून द्यावे. मी आपल्याला आणि परिणामाला मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेलो आहे की नागपूरमध्ये 2 वसतिगृह खाली पडलेले आहेत. उत्सव तंत्र सचिन विभागाच्या अखत्यारीत ते वसतिगृह आहेत. ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अखत्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी मुलाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसज्ज असं वसतिगृह त्या ठिकाणी होऊ शकते. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्या बाजूला म्हणजे 0 माईलला एक वसतिगृह आहे आणि सुभाषनगरला एक वसतिगृह आहे. तर हे दोन्ही वसतिगृह आपण करावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत जी 1 लाखाची मर्यादा आणि 15 लाखाच्या मर्यादेच्या योजना आहे त्यामध्ये सरकारी नोकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी. तसेच 500 सिव्हिल कोरची अट शिथिल करून लाभधारकांनाच
अट नसावी किंवा कशा प्रकारे ते आणखी सोपं करता येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना बोल करावं. दुसरं आपलं जे ओबीसी विभागाचं आर्थिक विकास महामंडळ आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, कारण मराठा समाजाकरता जे आहे त्याला शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठेकर आर्थिक विकास महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. या धर्तीवर या ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाला ॲडव्होकेट जनार्दन पाटील ज्यांचं या ओबीसी समाजाकरता फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं नाव देण्यात यावं. प्रत्येक शहर व तालुका स्तरावर आमच्या ओबीसी विजयंती SBC पोरांसाठी एक चांगले ग्रंथालय हे आपण सुरू करावे. DPDCच्या माध्यमातून करावे, आमदार निधीच्या माध्यमातून करावं. पण ओबीसी करता स्वतंत्र त्याला काय म्हणून आपण ग्रंथालय सुसज्ज असे ग्रंथालय आपण प्रत्येक जिल्हा स्तरावरती सुरू करावं. तिसरं नंतरची मागणी आहे की आपल्याकडे दलित समाजामध्ये किंवा दलित समाजाकरता काम करणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला जातो. त्याच प्रकारे आता या 60% असलेल्या ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी जी मंडळी अहोरात्र काम करतात त्यांच्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्काराची आपण सुरुवात करावी. तशा प्रकारचा तो पुरस्कार जाहीर करावा ही आपल्याकडं विनंती आहे. अनुसूचित जातीप्रमाणे ओबीसी विजा इतर मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू कराव्या. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा एवढा कुटुंब निधी एवढा 60% जनतेला आपण देतात. म्हणजे आता शामराव पेजेला 750 कोटी रुपये आणि आमच्या आर्थिक विकास मंडळाला 100 कोटी पण रुपये नाही. तर हा जो भेद आहे आणि या विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये ओबीसी समाज फार मोठ्या संख्येने आहे आणि त्याच्यामुळे जेवढा निधी शामराव पेजे महामंडळाला जातो त्याच्यापेक्षा खरं म्हणजे दुप्पट निधी या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला यायला पाहिजे. तो निधी देण्याची तरतूद आपण करावी. आणि सर्वात ह्या फार PhD संशोधक साहेबांना माहीत आहे PhD संशोधकाचे 126 कोटी रुपये द्यायचे आहे ते आपण त्वरित फेलोशिप त्वरित अदा करण्याची प्रक्रिया करावी. अशा या 14 मागण्या आम्ही सरकारकडे आणि आता माननीय मंत्री महोदयांकडे मांडलेल्या आहेत. माननीय मंत्री महोदय त्याच्यावरती आपलं भाष्य करतात. उपोषण चालू होतं आणि 2 दिवसापूर्वीच मुंबईतलंही उपोषण सुटलं आणि आज इकडे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आज इकडे आमचे विधिमंडळातील सहकारी प्रणव फुकेजी, ठाकूरजी, सर्वच नागपूरमधले आमदार त्यांच्या उपस्थितीत माननीय आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर बंधुराव रायवाडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे सहकारी, मी नावं घेतले पण सगळेच सहकारी इकडे त्यांनी 14 मागण्या वेगळ्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू केलं होतं. काल माननीय देवेंद्रजी चर्चा झाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ज्या आपण मागण्या केल्या त्याच्यावर काय आपण काढू शकतो, काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये सोल्युशन्स काढू, त्याला मार्ग काढू. पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी आरचा अभ्यास केलेला आहे आम्ही वाचन केलं त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारचे गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाही आहे. दुसरा विषय आपण घेतला होता की अतिवृष्टीच्या पिकाची, तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट काम मीच मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड, लातूर असं सगळा दौरा केला. बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे
त्या अतिवृष्टीची पाहणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे. आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली आहे शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता NDRFच्या नॉर्म्सचं डेव्हलपमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतली. दुसरा जो होता तो OBC मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्तीचा, ते मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला जो प्रस्ताव होता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला आहे. लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन आपल्याला देण्यात येईल. चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्तीपूर्वी 10च विद्यार्थी होते. मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन. मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200पर्यंत यायचा पूर्णपणे प्रयत्न करू. महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते. 1000 कोटीचा नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काली बोललो, ते म्हणते आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्यांना वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू. त्यानंतर म्हाडाचा आणि सिडकोचा, आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो तेव्हा मी गृहनिर्माण मंत्री बनवतो मी म्हटलं होतं खूप ठीक आहे, पण मी आपल्याला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री आता सध्या गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगांना आहे सगळे, तसंच OBCला काही ना काही टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल लकीली CM साहेबांकडे ते पण होते. तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, जर त्या लोकांना असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिथे चांगली मुलांचे तुमचे हॉस्टेल चालवायला काही हरकत नाही. कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे. त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला, कारण की ते आपण आपला प्रस्तावच त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना, तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू. बाकी OBC BGMT SBC आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे त्याच्यात आपण. आणि दुसरा जो सिबिल आहे, हा सिबिल हा बँकवाले मागतात, आपण काही आपलं OBC डिपार्टमेंट नाही वाटत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिबिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करतात, जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू. कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही वेगवेगळी बँक आहे त्याच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला, ते आता तिकडे तेवढा सिबिल स्कोर ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू. त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावं लागेल, त्याच्यामध्ये करू. पण कारण की तो बँकेचा विषय ते RBIच्या गाईडलाईनमध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्याशी, तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावाचं आणि ह्याच्यासाठी जे काही कर्ज त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण, जसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका देवगिरी बँकेशी केलं. ती लकीली आपल्या विचाराची बँक असल्यामुळे, पण अनेक ठिकाणी आपल्या विचाराच्या बरेच बँका आहेत, आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे जे लागणार आहे त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करू. प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही याच्यामध्ये कारण काय बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये फक्त 2च आहेत. तर अण्णा त्या पाटीलमध्ये 2च ठिकाण आहेत, ते फक्त व्याज परतावा करतात आणि एक, पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण अशा अनेक आहेत. आपल्याकडे 7 योजना आहेत, पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजेचं तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक या हिशोबाने मोठी तरतूद असते, पण आता देवलीजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली.
आणि प्रत्येक महामंडळाचं आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळं आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि BGMTचे पण 4 असे टोटल 22 महामंडळं आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जो 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू. तेवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. त्याचे आपण करू, त्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल. कॅबिनेट समोर घेऊन आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो, नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कमी एक मिनिट माझं बोलणं होत जातं, मी तुमचंही ऐकतो कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये तर आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील MPSC UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी एक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. बारा नंबर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विजा विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्याकरता तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेतो म्हणजे बैठकीत तो निर्णय घेतो. महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर 1000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजाच्या ज्या महामंडळाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1000 पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि जो याचा PhDच्या विद्यार्थ्यांचा पण जो विषय आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती फाईन 126 कोटीची आम्ही हिला पाठवलेली आहे फायनान्सला. लवकरात त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या भागांमध्ये आवर्जून लक्ष घातलेले. मी आत्ताच पंडितांनी सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू सगळे आमचे ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा चर्चा करून याच्यात हे काढून जे सोल्युशन समजा नाहीत निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्या माझ्यामध्ये 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी आणि यांच्याकडे ताबडतोब तिकडच्या तिकडे जसं जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू आपण. असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उरतील ते 1-2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सोडू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटतं की आपल्या 14 पैकी 10-11 मागण्या आज 12 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर नेऊन नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्यावेळेस आपण विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रवीण फुके साहेब आहेत, मी आणि आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. एक मिनिट प्रवीण फुके साहेब बघतो. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात सगळे उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं
आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदात नाही आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन पुकारले, सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी जागृत आहे. ओबीसी कुठे जाऊन त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजांच्या मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू. त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहेत आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळवेसाहेब, अतुल साळवेसाहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरी सोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचा कोणत्या तारखेला GR निघणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होते. शेवटचे 2 जे विषय आहेत, 2 जे विषयात ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली. अतुल सावे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपले अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि त्याचा सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावे साहेबांना आहे. पण तितकाच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे. काली या संदर्भात तावडे सर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपोषण करतात, सगळ्यांसोबत चर्चा झाली. आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. मला असं वाटतं आता आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे, उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले. मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्याही पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे. तर म्हणून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. ते साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं. या आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, गुरुसाहेब आमदार, माजी खासदार महात्मे साहेब, सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सर. आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. साहेब धन्यवाद, तुमचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे. ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत. परंतु आमच्या ह्या मागण्या 12च आहेत. अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात. वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो. त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी. तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्वांतर्फे, सर्व ओबीसी समाजातर्फे तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जे साखळी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर याबद्दल भाष्य करतील आणि बाकी कोकण विभागामध्ये असो बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. याच मागण्या घेऊन सुरू आहेत. त्याबद्दल संपूर्ण भाष्य तायवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी
आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार चरणसिंगजी ठाकूर, डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, दयाशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदयांशी खुलेआम चर्चा झालेली आहे. म्हणजे लपून छपून खाण्यात आम्ही दोघंही बोललेलो नाही. आणि आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे. कारण आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आत शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे. ज्या 2 मागण्या आपल्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आता उपसमितीसुद्धा झालेली आहे. त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत, अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू. आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. या सर्व मान्यवरांच्या मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलनसुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये क्लिअर आहे की जो हैदराबादच्या गॅझेटमध्ये त्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. या ठिकाणी सर्व आमचे नेते, भाजपचे पण आमचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेब, आमचे ठाकूर साहेब असतील, आमचे प्रणय फुकेजी असतील, महात्मे साहेब आहेत आणि त्या साहेबांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती मी घेऊन आलो होतो, ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रणवजींना म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्यावं प्यायला. की ज्या 14 मागण्या माननीय तायवाडे साहेबांनी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 12 मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून, सेक्रेटरीजना बोलून त्याचे GR
काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे GR काढून द्यायचा प्रयत्न करू. आणि ऑलरेडी तायवाडे साहेबांनी शेतकऱ्यांचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, असे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. महाज्योतीचे विषय आहेत. या सगळ्यामध्ये आवर्जून लक्ष 1-2 विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय आहेत ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माननीय मंत्री अतुलजी सावे, माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार धरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. आपल्यासमोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या. माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहे त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे, मंत्री महोदयांचे, सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे. हा मोठा विजय आहे का तुमच्या आंदोलनाचा? तुम्ही आतापर्यंत ओबीसीसाठी लढत आलेला हा मोठा विजय म्हणायचा? नक्कीच मोठा विजय आहे. हे पहा, सर्वात मोठा आतापर्यंत 59 शासन निर्णय निघालेले आहे. हा सर्वात मोठा विजय असा आहे की आपण 2 वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही. सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारससुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागला नाही. आणि ज्या उर्वरित 13 मागण्या आहेत त्यापैकी 11 मागण्यांचे GR आम्हाला 1 महिन्याच्या आत मिळणार आहे. याच्यापेक्षा जास्त उपलब्धी काय पाहिजे? मराठा आंदोलनाचे GR काढले आणि तो ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला, तो तुमचा दूर झाला आहे? माझा कालच दूर झाला. मी कालच सर्व माध्यमांसमोर बोललो की या नवीन शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही. परत एकदा परिणय फुके संकट मोचन म्हणून आले का? हे बघा, हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व हितचिंतक जे संपूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी येत गेले, या महासंघाच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गेले आणि आमचं हे आंदोलन, आमच्या ह्या मागण्या माननीय मुख्यमंत्री आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता डॉक्टर परिणय फुके यांनी जो पुढाकार घेतला, रात्रंदिवस मेहनत केली, त्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या पोहोचल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं, त्याच्यामध्ये त्यांचाही समावेश होता, तेही आले आणि त्यांच्याच माध्यमातून पुढच्या 12 GR आम्हाला लवकरात लवकर मिळतील याविषयी मला खात्री आहे. नाही, हे बघा, असं कसं आहे, लोक काही अर्थ काढतात. अहो, 8च्या 8 लोक कॅबिनेट मिनिस्टर आहेत, 8च्या 8ही कॅबिनेट मिनिस्टर आहे, सर्व ओबीसी आहेत आणि सर्व सारख्या दर्जाचे आहे. त्यापैकी कुणाला अध्यक्ष करायचा हा मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. तो निर्णय त्यांनी त्याला भुजबळ साहेब यापूर्वी अध्यक्ष राहून चुकलेले आहे, नाही राहिले असं नाही आहे. आळीपाळीने अध्यक्षपद बदलत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतडे सोबत अनुराग शिंदे, महान्यूज 7 नागपूर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.